आपण लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शन हा टॉपिक स्टार्ट केला होता. त्या अगोदर आपण डायमेन्शनचे युजेस पाहिले होते. डायमेन्शन आपण यूज करतो कशासाठी? टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. एखादं इक्वेशन फिजिकली करेक्ट आहे किंवा नाही, डायमेन्शनली करेक्ट आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी आपण त्याचा यूज करतो. दुसरा ॲप्लिकेशन काय आहे तर आपण दोन युनिट सिस्टममध्ये कन्व्हर्जन फॅक्टर काढण्यासाठी आपण डायमेन्शनचा यूज करतो. आणि तिसरं जे ॲप्लिकेशन आहे, डायमेन्शन्स आर यूज्ड टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन डिफरंट डिपेंडंट फिजिकल क्वांटिटीज. वेगवेगळ्या डिपेंडंट फिजिकल क्वांटिटीमध्ये रिलेशन तयार करण्यासाठी आपण डायमेन्शनचा यूज करतो. तर त्यापैकी आता आपण लिमिटेशन्स डिस्कस करणार आहेत आता. ठीक आहे, तर हे सर्व ॲप्लिकेशन्स आपण डिस्कस केले, त्यावरचे प्रॉब्लेम देखील आपण घेतलेले. ओके, तर आज आपण डिस्कस करणार लिमिटेशन. तर पहिलं लिमिटेशन काय आहे? तर डायमेन्शन्स cannot be used to find the value of dimensionless constants किंवा proportionality constants. असे काही कॉन्स्टंट्स असतात ज्यांना डायमेन्शन नसतात. अशा कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज आपण डायमेन्शनच्या सहाय्यानं कॅल्क्युलेट करू शकत नाहीत. ठीक आहे, the values of dimensionless constant cannot be obtained with the help of the dimensions and these values we have to calculate with the help of experiment. अशा कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज आपल्याला फक्त एक्सपेरिमेंट करूनच काढाव्या लागतात. जसं की आपण समजा कायनेटिक एनर्जीमध्ये काही न्यूमेरिकल व्हॅल्यू वापरतो आपण कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये हाफ. तर हे जे हाफ आहे mv², सो जे हाफ आहे ह्या हाफची व्हॅल्यू आपण आपल्याला एक्सपेरिमेंट करूनच काढावी लागते. ठीक आहे, हे जे 1/2 आहे हे फॉर्म्युल्यामध्ये जे आहे कायनेटिक एनर्जीच्या, ही जी व्हॅल्यू आहे आपल्याला एक्सपेरिमेंटच्या सहाय्याने कॅल्क्युलेट करावं लागते. किंवा टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ सिम्पल पेंडलम मी सांगितलं होतं 2π√L/g. तर हे जे 2π आहे ही व्हॅल्यू देखील एका कॉन्स्टंटचीच व्हॅल्यू आहे, डायमेन्शनलेस कॉन्स्टंट आहे तो, आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला कशात यूज करून काढावी लागते? एक्सपेरिमेंटचा यूज करूनच काढावी लागते. तर असे काही प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असतात ज्यांना डायमेन्शन नसतात, त्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला फक्त एक्सपेरिमेंटच्या सहाय्यानं काढता येतात. त्याला डायमेन्शनचा यूज करून त्याच्या व्हॅल्यूज काढता येत नाहीत, म्हणून हे त्याचं काय आहे? लिमिटेशन आहे. पहिलं लिमिटेशन कळले सर्वांना? द व्हॅल्यूज ऑफ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट कॅन बी ऑब्टेन्ड विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट ओनली. फक्त एक्सपेरिमेंटच्या सहाय्यानेच आपण अशा कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज काढू शकतो. डायमेन्शनलेस कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज आपल्याला काढता येतात. पहिला समजला पॉईंट्स काय आहेत. पण असेही काही कॉन्स्टंट असतात जसं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो कशाला? प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. तर इथं आपण जे कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटी साइन रिप्लेस करतो कॉन्स्टंटने, तर जे कॉन्स्टंट वापरतो त्याला म्हणतो आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके, तर ह्या युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटला काय असतात? डायमेन्शन असतात. याचे डायमेन्शन आपण पाहिलेले आहेत, m⁻⁻1, l⁻3 आणि t⁻². जी ची डायमेन्शन. ओके, so this constant have dimensions. It is not a dimensionless constant. हे dimensionless constant नाहीये. तर यांच्या व्हॅल्यूज आपण डायमेन्शनचा यूज करून कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, सो दिस फर्स्ट रूल विल नॉट बी अप्लाइड टू दिस काइंड ऑफ कॉन्स्टंट्स. अशा प्रकारच्या कॉन्स्टंटला हा पहिला रूल अप्लाइड नाही. पहिला रूल फक्त असे कॉन्स्टंट जे न्यूमेरिकल फॉर्ममध्ये आहेत 1/2 किंवा 2π अशा फॉर्ममध्ये आहेत, तर ह्या न्यूमेरिकल व्हॅल्यूज आपल्याला फक्त एक्सपेरिमेंटच्या सहाय्यानेच काढाव्या लागतात. ओके, त्यांना आपण डायमेन्शनच्या सहाय्याने काढता येणार नाहीत कारण की त्यांना डायमेन्शन नसतात. पण असे जे काही कॉन्स्टंट आहेत जसं की इथं ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, याला डायमेन्शन आहेत आणि याच्या व्हॅल्यूज आपण डायमेन्शनचा यूज करून कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, तर हा समजलाय, पहिला पॉईंट समजलाय सर्वांना? नॉट क्लिअर दिसत नाहीये का? मी सांगितलेलं कळत नाही? काहीच दिसत नाही. आता बरं क्लिअर आहे नाव? ओके, चला पुढे. ओके, सो there are some constants
proportionality constants which have numerical values only, and these numerical values can be obtained only with the help of experiment. We cannot calculate it with the help of dimension. डायमेन्शनचा यूज करून या ज्या न्यूमेरिकल व्हॅल्यूज आहेत आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही. तिथं आपल्याला फक्त त्यांच्या एक्सपेरिमेंटच्या सहाय्यानेच आपल्याला ह्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करता येतात. पण असेही काही कॉन्स्टंट्स आहेत ज्यांना डायमेन्शन आहेत. हे कॉन्स्टंट डायमेन्शनलेस आहेत आणि हा जो जी आहे हा डायमेन्शनलेस नाही आहे, तो त्याला डायमेन्शन आहे. तर अशा कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज आपण डायमेन्शनच्या सहाय्याने कॅल्क्युलेट करू शकतो. तर फिजिक्समध्ये दोन प्रकारचे कॉन्स्टंट असतात असं कन्सिडर करा. सम ऑफ देम आर डायमेन्शनलेस आणि सम ऑफ देम आर नॉट डायमेन्शनलेस. तर जे डायमेन्शनलेस आहेत त्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला एक्सपेरिमेंटच्या सहाय्याने काढाव्या लागतात आणि ज्यांना डायमेन्शन आहेत त्यांच्या व्हॅल्यूज आपण डायमेन्शनचा यूज करून कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, सो दिस इज द फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट, वी कॅनॉट एस्टॅब्लिश द रिलेशनशिप. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे डायमेन्शनचा यूज आपण कशासाठी करतो. थर्ड ॲप्लिकेशन काय पाहिलं आपण, शेवटचं ॲप्लिकेशन. डायमेन्शन्स आर यूज्ड टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन डिफरंट डिपेंडंट फिजिकल क्वांटिटी. वेगवेगळ्या डिपेंडंट फिजिकल क्वांटिटीमध्ये रिलेशन एस्टॅब्लिश करण्यासाठी आपण डायमेन्शनचा यूज करतो. बरोबर आहे. ओके, तर मग असे काही रिलेशन आहेत ज्याच्यामध्ये साइन टर्म आहे. x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. हे डिस्प्लेसमेंट आहे कोणत्या मोशन मधलं, सिंपल हार्मोनिक मोशन. तर हे जे डिस्प्लेसमेंट रिलेशन आहे, डिस्प्लेसमेंटचं रिलेशन आहे, याच्यामध्ये कोणती टर्म आहे, साइन टर्म. आता या साइनला हे ट्रिग्नॉमेट्रिक रिलेशन, हे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे. साइन काय, ट्रिग्नॉमेट्रिक, त्रिकोणमिती मला वाटते, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे. आणि हे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन असल्यामुळे याला डायमेन्शन नाही. तर हे काय, डायमेन्शनलेस. हे डायमेन्शनलेस आहे. आणि याला जर डायमेन्शनच नसतील तर हे रिलेशन आपण एस्टॅब्लिश करू शकत नाही. फक्त आपण त्याच क्वांटिटीमध्ये रिलेशन एस्टॅब्लिश करू शकतो ज्यांना डायमेन्शन आहेत. ठीक आहे, तर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन हे डायमेन्शनलेस आहे आणि म्हणून असे रिलेशन आपल्याला तयार करता येत नाहीत डायमेन्शनचा यूज करून. कारण की आपल्याला माहिती आहे डायमेन्शनचा यूज आपण कशासाठी करतो की वेगवेगळ्या डिपेंडंट फिजिकल क्वांटिटीमध्ये रिलेशन तयार करण्यासाठी आपण डायमेन्शनचा यूज करतो. मग आता इथे हे जे रिलेशन आहे हे पण एक फिजिकल रिलेशन आहे आणि मग इथं हे रिलेशन आपण डायमेन्शनच्या सहाय्याने तयार करू शकतो का, त्याचा आन्सर आहे नाही. का, त्याच्यामध्ये कोणती टर्म आहे, ट्रिग्नॉमेट्रिक टर्म आहे साइन. आणि असे जे ट्रिग्नॉमेट्रिक टर्म्स असतात त्यांना डायमेन्शन नसतात. तर असे रिलेशन आपण डायमेन्शनच्या यूज करून तयार करू शकत नाही. किंवा काही रिलेशन असतात ज्यांच्यामध्ये एक्सपोनेन्शियल फंक्शन असतात. n इज इक्वल टू n0 e टू द पॉवर मायनस लॅम्बडा टी. हे एक डीके, रेडिएक्टिव्ह डीके लॉवरून तयार केलेलं एक इक्वेशन आहे. तर रेडिएक्टिव्ह डिसइंटिग्रेशन इक्वेशन आहे. तर इथं हे कशाच फंक्शन आहे, ई म्हणजे काय, एक्सपोनेन्शियल फंक्शन. एक्सपोनेन्शियल फंक्शन. तर हे जे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शनला पण डायमेन्शन नसतात. तर असे रिलेशन आपण डायमेन्शनचा यूज करून काढू शकत नाही. ओके, तर असे काही रिलेशन आहे ज्याच्यामध्ये ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन असतात, ज्यांच्यामध्ये एक्सपोनेन्शियल फंक्शन असतात, किंवा काही फंक्शन्समध्ये लॉगरिथमिक फंक्शन असतात, लॉगचे फंक्शन असतात. तर ज्या ज्या रिलेशनमध्ये एक्सपोनेन्शियल, ट्रिग्नॉमेट्रिक आणि लॉगरिथमिक फंक्शन्स आहेत असे रिलेशन आपण डायमेन्शनच्या सहाय्यानं तयार करू शकत नाहीत किंवा त्यांच्यामध्ये रिलेशन एस्टॅब्लिश करू शकत नाहीत. याचं कारण आहे कारण की हे कोणत्या क्वांटिटीज आहेत, हे जे फंक्शन्स आहेत हे कसे असतात, डायमेन्शनलेस फंक्शन्स असतात. कळला दुसरा पॉईंट? दुसरा पॉईंट कळलाय? दुसऱ्या पॉईंटमध्ये कोणाला काय अडचण आहे? नेक्स्ट जो त्यानंतरचा जो पॉईंट आहे, मला वाटतं काल आपण हा डिस्कस करणारच होतो पण मधातच आपण थांबलो, तर तो पॉईंट आपण डिस्कस करू. ठीक आहे, आता लक्ष द्या, असे रिलेशन ज्यामध्ये एकापेक्षा जास्त टर्म्स आहेत, जसं की एस इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. आता त्याच्यामध्ये पहिली टर्म आहे, दुसरी टर्म आहे, दोन टर्म आहेत. ओके, तर असे रिलेशन आपण डायमेन्शनच्या सहाय्यानं एस्टॅब्लिश करू शकत नाहीत. ठीक आहे,
the relations which contain more than one terms cannot be established with the help of dimensions. असे रिलेशन ज्यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त टर्म्स आहेत ते रिलेशन आपण डायमेन्शनचा यूज करून तयार करू शकत नाही. ठीक आहे. ओके ओके हे कळलंय का? ज्या रिलेशनमध्ये एकापेक्षा जास्त टर्म्स आहेत त्या ते रिलेशन्स आपण तयार करू शकत नाहीत. ओके विथ द हेल्प ऑफ दी डायमेन्शन्स. हे कळलंय? दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट कळलाय? सॉरी, तिसरा पॉईंट समजलाय? ओके. आता मला सांगा, एखादं इक्वेशन आपण डायमेन्शनली करेक्ट आहे असं कधी म्हणतो? एखादं इक्वेशन आपण डायमेन्शनली करेक्ट आहे असं कधी म्हणतो? जेव्हा प्रत्येक त्या इक्वेशनच्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन कसे असतील? सेम असतील. आता हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट असेल कधी म्हणू आपण? जेव्हा या एसचे डायमेन्शन, ह्या यूटीचे डायमेन्शन आणि ह्या एटी स्क्वेअरचे डायमेन्शन, हे सर्वांचे डायमेन्शन कसे असतील? सारखे असतील, तेव्हा ते इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. ओके. आता मला सांगा, एस इज इक्वल टू, मी लिहिलं फक्त हाफ एटी स्क्वेअर. आता हे डायमेन्शनली करेक्ट आहे का नाही? आहे. याचे डायमेन्शन काय येतात? डिस्प्लेसमेंट एम टू पॉवर 0, एल टू पॉवर 1, टी टू पॉवर 0. ॲक्सेलरेशनचे डायमेन्शन एम टू पॉवर 0, एल टू पॉवर 1, टी टू पॉवर -2. आणि टाईमचे डायमेन्शन टी टू द पॉवर 1, त्याचा काय घेतला आपण? स्क्वेअर. तर टी स्क्वेअर, तर गुणाकारामध्ये घातांकाची काय होईल? बेरीज होईल. तर -2 + 2 0. तर इकडे डायमेन्शन काय येतील? एम टू पॉवर 0, एल टू पॉवर 1, टी टू पॉवर 0. इकडे पण डायमेन्शन काय येतील? एसचे एम टू पॉवर 0, एल टू पॉवर 1 आणि टी टू पॉवर 0. हे इक्वेशन पण डायमेन्शनली करेक्ट आहे. एस इज इक्वल टू हाफ एटी स्क्वेअर, हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. आणि एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर, हे इक्वेशन पण डायमेन्शनली करेक्ट. ओके. याच्यामध्ये पण प्रत्येक टर्मचे डायमेन्शन कसे आहेत? सेम असतील. आणि याच्यामध्ये पण प्रत्येक टर्मचे डायमेन्शन कसे आहेत? सेमच आहेत. म्हणजे आपल्याला डायमेन्शनली एखादं इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे याचा अर्थ असं नाही, करेक्ट आहे याचा अर्थ असा नाही की त्याच्यामध्ये किती टर्म्स आहेत हे आपल्याला सांगतील. ठीक आहे. याच्यामध्ये एकच टर्म घेतली आपण, याच्यामध्ये 2 टर्म घेतला, दोन्ही इक्वेशन बरोबर आहे. ओके. तर डायमेन्शन्स एखाद्या रिलेशनमध्ये किती टर्म्स आहेत हे सांगत नाहीत. ओके. तर डायमेन्शन्स एखाद्या इक्वेशनमध्ये किंवा रिलेशनमध्ये किती टर्म्स आहेत हे सांगत नाहीत. ठीक आहे. मी तुम्हाला इथं समोर रिलेशन दिले, एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर, हे रिलेशन पण डायमेन्शनली करेक्ट आहे. आणि एस इज इक्वल टू हाफ एटी स्क्वेअर, हे रिलेशन पण डायमेन्शनली करेक्ट आहे. ठीक आहे. तर याचा अर्थ असा नाही की एखादं रिलेशन डायमेन्शनली करेक्ट आहे याचा अर्थ ते फिजिकली करेक्ट आहे. ठीक आहे. तर आता हे इक्वेशन पण डायमेन्शनली करेक्ट आहे, हे इक्वेशन पण डायमेन्शनली करेक्ट आहे, पण दोघांपैकी करेक्ट कोणतं आहे? तर हे. ठीक आहे. तर लक्ष द्या, डायमेन्शन्स एखादं इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे याचा अर्थ तो हे सांगत नाही की त्या इक्वेशनमध्ये किती टर्म्स आहेत. ठीक आहे. तर आपला शेवटचा पॉईंट तो असा आहे, इफ द करेक्ट इक्वेशन कंटेन्स सम मोर टर्म्स ऑफ सेम डायमेन्शन. करेक्ट इक्वेशनमध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक सारख्या डायमेन्शनच्या टर्म आहेत, बरोबर आहे. ओके. तर इफ इट इज नॉट पॉसिबल टू नो अबाउट देअर प्रेझेन्स, मग त्या इक्वेशनमध्ये किती टर्म्स आहेत हे समजून घेणं पॉसिबल नाही. कसं काय? तर एस इज इक्वल टू हाफ एटी, हे पण डायमेन्शनली करेक्ट आहे, मग याच्यामध्ये किती टर्म? एकच. इथं एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर घेतले, याच्यामध्ये किती टर्म आहेत? 2 आहेत. म्हणजे जरी एखाद्या इक्वेशनमध्ये एकापेक्षा जास्त टर्म असतील तर त्या तितक्याच टर्म आहेत का त्याच्यापेक्षा आणखी काही जास्त टर्म आहेत हे सांगणं पॉसिबल नाही आहे डायमेन्शनचा यूज करून. ठीक आहे. किंवा एखाद्या फिजिकल रिलेशनमध्ये किती टर्म्स आहेत हे डायमेन्शनचा यूज करून सांगणं पॉसिबल नाही. खरं तर असे रिलेशन आपल्याला डायमेन्शनचा यूज करून एस्टॅब्लिश करता येत नाहीत. जेव्हा आपण म्हणतो एखादं इक्वेशन फिजिकल डायमेन्शनली करेक्ट आहे, हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे, तर इथे एकच टर्म आहे, पण हे पण इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे, इथं किती टर्म आहे? 2 आहेत. म्हणजे एखादं इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट जर असेल तर ते हे सांगत नाही की त्याच्यामध्ये किती टर्म्स आहेत. 1 टर्म असू शकते, 2 टर्म असू शकतात, किती 3 टर्म असू शकतात, किंवा त्याच्यापेक्षा जास्तही टर्म त्या इक्वेशनमध्ये असू शकतात. ओके. तर एखादं इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे
असेल तर ते हे सांगत नाही की त्यामध्ये किती टर्म इन्व्हॉल्व आहेत. एक असू शकतात, दोन असू शकतात, तीन असू शकतात किंवा त्याच्यापेक्षा जास्त टर्म देखील असू शकतात. ठीक आहे, समजलं हे? ओके, यामध्ये कोणाला काय अडचण आहे? ठीक आहे, तर दीज आर दी सम लिमिटेशन्स आहेत हे 4 ते 5 ऑफ दी डायमेन्शन. द लिमिटेशन्स संपलेत. कोणाला काय अडचण असेल तर विचारा. पहिलं लिमिटेशन काय सांगतं? डायमेन्शन्स cannot be used to obtain the values of dimensionless constant किंवा the values of dimensionless constant can be obtained with the help of only experiment. तर हे जे डायमेन्शनलेस कॉन्स्टंट आहेत 1/2 न्यूमेरिकल कॉन्स्टंट, 2π न्यूमेरिकल कॉन्स्टंट, यांच्या व्हॅल्यूज आपण फक्त एक्सपेरिमेंटच्या सहाय्याने कॅल्क्युलेट करू शकतो. याला आपल्याला डायमेन्शनचा यूज करून कॅल्क्युलेट करता येणार नाही. दुसरा पॉईंट काय? असे काय कॉन्स्टंट आहेत ज्यांना डायमेन्शन आहेत. सो देर आर सम कॉन्स्टंट विच हॅव डायमेन्शन्स, देअर व्हॅल्यूज कॅन बी कॅल्क्युलेटेड विथ द हेल्प ऑफ डायमेन्शन. त्यांच्या व्हॅल्यूज आपण डायमेन्शनच्या सहाय्याने कॅल्क्युलेट करू शकतो. त्यानंतर असे काही रिलेशन्स आहेत ज्यामध्ये काही डायमेन्शनलेस फंक्शन्स असतात, जसे की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन किंवा लॉगरिथमिक फंक्शन आहेत. ते रिलेशन आपण डायमेन्शनच्या सहाय्याने एस्टॅब्लिश करू शकत नाहीत. याचं कारण आहे कारण की ते रिलेशन, त्या रिलेशनमध्ये जे साईन आणि एक्सपोनेन्शियल आणि लॉग हे जे टर्म्स असतात, ह्या कोणत्या टर्म्स असतात? डायमेन्शनलेस टर्म्स आहेत. तर असे रिलेशन आपण डायमेन्शनच्या सहाय्याने एस्टॅब्लिश करू शकत नाही. नेक्स्ट आहे, तर एखादं इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे याचा अर्थ असा नाही की त्या इक्वेशनमध्ये किती टर्म्स आहेत हे सांगता येईल. तर आपण दोन इक्वेशन इथं एक्झाम्पल म्हणून घेतलेत. एक इथं घेतलं आपण एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर आणि एस इज इक्वल टू हाफ ए टी स्क्वेअर. दोन्ही इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे, पण त्याच्यामध्ये किती टर्म आहेत? याच्यामध्ये 2 आहेत, याच्यामध्ये एकच आहे. तर एखादं इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे याचा अर्थ असा नाही की ते हे सांगतं की त्यामध्ये किती टर्म्स आहेत. ओके, तर ते आपण किती टर्म्स त्या एक रिलेशनमध्ये असू शकतात हे आपण डायमेन्शनच्या सहाय्यानं सांगू शकत नाही. आणि दुसरं लास्ट ते काय, तर ज्या टर्म्स असे रिलेशन्स जे कंपोजिट रिलेशन आहेत, म्हणजे इथं 2 टर्म्सची बेरीज केली आपण, हे कंपोजिट रिलेशन आपण डायमेन्शनच्या सहाय्यानं एस्टॅब्लिश करू शकत नाहीत. कारण की आपल्याला माहिती आहे डायमेन्शन आर यूज टू एस्टॅब्लिश द रिलेशन बिटवीन डिफरंट डिपेंडंट फिजिकल क्वांटिटीज. वेगवेगळ्या डिपेंडंट फिजिकल क्वांटिटीमध्ये रिलेशन एस्टॅब्लिश करण्यासाठी डायमेन्शनचा यूज करतो. पण इथं यस डिपेंड आहे यू टी आणि ए टीवर, बरोबर आहे. पण इथं आपण 2 टर्म्सचं काय केलं, आपण कंपोजिशन केले, बेरीज केली. तर असे जेव्हा कंपोजिशन करतो आपण, तर असे रिलेशन आपण डायमेन्शनच्या सहाय्यानं एस्टॅब्लिश करू शकत नाहीत. तर हे काही पॉईंट्स आहेत, काही लिमिटेशन्स आहेत डायमेन्शनचे. आय होप तुम्हाला समजले असतील. कोणाला काही अडचण असेल तर विचारा. कोणता एखादा पॉईंट जो तुम्हाला समजला नसेल तो विचारा प्लीज. कोणाला काही अडचण आहे का? कोणाला अडचण आहे का प्लीज? तर समजा हे समजले तुम्हाला. थर्ड पॉईंट सांगा. थर्ड पॉईंट मला वाटतं ते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं यायचं का? हां, लक्ष द्या. काही रिलेशन असे आहेत ज्याच्यामध्ये साइन, एक्सपोनेन्शियल किंवा लॉग हे फंक्शन आहेत त्याच्यात, आणि या फंक्शन्सला डायमेन्शनच नाही आहेत. ओके, आपण फक्त रिलेशन कोणामध्ये एस्टॅब्लिश करू शकतो? ज्या क्वांटिटीला डायमेन्शन्स. याला डायमेन्शनच नाही आहेत ना, तर यांच्यामध्ये रिलेशन कसे एस्टॅब्लिश करता येईल? तर असे रिलेशन्स एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी हे रिलेशन आपण डायमेन्शनच्या सहाय्याने काढू शकत नाही. किंवा एन इज इक्वल टू एन झिरो टू द पॉवर मायनस लॅम्बडा टी हे डिसइंटिग्रेशन लॉ आहे. तर हे रिलेशन आपण डायमेन्शनचा यूज करून कॅल्क्युलेट करू शकत नाहीत.
ठीक आहे, समजलंय? समजलंय का? कोणाला होती अडचणी? का त्याच्यानंतरचा विचारायचं होतं? नारायण, बरोबर आहे. ओके, तर नेक्स्ट आपण आता जाणार आहेत, आपला नेक्स्ट जो पॉइंट आहे, शेवटचा पॉइंट, तो म्हणजे एरर. तुम्हाला काय माहिती एरर म्हणजे काय? एरर म्हणजे काय? एरर म्हणजे चूक. ठीक आहे. ठीक आहे, आता एक कॉमन एक्झाम्पल मी सांगतो. तुम्ही कधी शेतामध्ये गेला असताल, शेतामध्ये तुम्ही कापूस वेचता, ओके, आणि तुम्ही कापूस वेचता, तर शेवटी मग कापूस वेचणं झाल्यावर तुम्ही तुमच्या इथं कामगार जे असतात, ज्यांनी कापूस वेचला, त्यांचा कापूस तुम्ही मोजता एका ताण काट्याच्या साह्याने, बरोबर आहे? मोजता ना? आता तुम्ही जर पाहिला असेल तर तो ताण काटा असा असतो. आय होप तुम्हाला माहिती असेल, तुम्ही सर्व शेतकऱ्याची मुलं आहात असं मला वाटते बरं. आणि तो ताण काटा असे इथं रिडिंग असते, तिथं 10 किलो, 20 किलो, 30 किलो, 40 किलो. इथं आपण तो जे काय आपला कापूस आहे तो तिथं लटकवतो, आणि ते एक स्क्रू असतो वर एकदम असतो ना. पाहिलाय कधी ताण काटा? कधी पाहिलाय? ठीक आहे, तर तुम्ही त्याला रोटेट करा. ते जो कर्सर जो आहे, तो जे त्याचा पॉइंटर आहे, तो झिरोला अलाइन न होता झिरोच्या वर जातो थोडासा. ओके, आता झिरोच्या वर आहे तो. ओके, मी कापसाचे गाठोडं घेतले, तो इथं लटकवलं मी. कापूस आहे समजा, ऍक्च्युअली कापूस किती आहे? ऍक्च्युअली कापूस आहे 30 kg, ऍक्च्युअली बरं का, ऍक्च्युअली. पण ताण काटा किती दाखवतो? तर ताण काटा दाखवतोय आपल्याला 29 kg. किती दाखवतोय? 29 kg. असं का झालंय? ट्रू व्हॅल्यू, त्या कापसाची ऍक्च्युअल वजन किती आहे? त्या कापसाचं ऍक्च्युअल वजन आहे 30 kg. आपण मोजतोय ते किती आहे? 29 kg. म्हणजे आपल्या मोजण्यामध्ये काय व्हायली? चूक व्हायली. आपल्या मोजण्यामध्ये काय व्हायली आहे? चूक व्हायली आहे, बरोबर आहे? तुमच्या मेजर्ड व्हॅल्यूमध्ये आणि तुमच्या ऍक्च्युअल व्हॅल्यूमध्ये आणि मेजर्ड व्हॅल्यूमध्ये काय येईल? फरक येईल. कितीचा फरक आहे? तर ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू, तुम्ही मोजलेली व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यू यांच्यामध्ये काय डिफरन्स? तर 3 kg, 30 kg वजा 29 kg, कितीचा एरर आहे? 1 kg. तर बऱ्याच वेळेस आपण जेव्हा फिजिकल क्वांटिटीचं मूल्यमापन करतो, मोजतो, ठीक आहे, तर त्यावेळेस आपल्या ॲक्च्युअल व्हॅल्यूमध्ये आणि मेजर्ड व्हॅल्यूमध्ये काय तो फरक येतो. ओके, आणि इथं फरक कितीचा आहे? तर 1 किलोग्रामचा, आणि त्या 1 किलोग्रामलाच काय म्हणू आपण? एरर. दिस इज द एरर प्रोड्यूस्ड इन टू द मेजरमेंट. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? मी जे आता एक्झाम्पल सांगितलं ते कॉमन एक्झाम्पल आहे आपल्या गावाकडलं. तुम्ही जर शेतकऱ्याची मुलं असताल तर तुम्हाला हे कॉमनली माहिती आहे, ठीक आहे? ओके, तर आपण काय करतो, तर ते ताण काटा जो आहे थोडासा आपण चिटिंग करतो. ताण काट्याचा जे स्क्रू आहे तो थोडासा आपण ॲडजस्ट करून तो जे पॉइंटर आहे तो झिरोच्या वर नेतो. ओके, आणि जिथं आपल्याला तो कापूस 30 किलो भरायला पाहिजे तिथं भरतो किती? 29 kg. तर आपण त्याला म्हणतो ते आपलं जे गाठोडं असतं त्याचं वजन आपण त्याच्यातून सबट्रॅक्ट करतो. ओके, 1 किलो वजा आपण सबट्रॅक्ट करतो. तर ते आपल्या मेजर्ड व्हॅल्यूमध्ये आणि ट्रू व्हॅल्यूमध्ये काय तो डिफरन्स येतो, त्यालाच काय म्हणतो आपण? एरर. ओके, सो एरर म्हणजे काय? तर एरर इज द
Error is the difference between ट्रू व्हॅल्यू किंवा याला म्हणून आपण ऍक्च्युअल व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. तुम्ही मोजलेली व्हॅल्यू आणि त्या बॉडीची त्या वस्तूची ऍक्च्युअल व्हॅल्यू यांच्यामधला डिफरन्स, यांच्यामधली वजाबाकी म्हणजेच काय? एरर. तर एररची डेफिनेशन कळली? एररची डेफिनेशन कळली का? ओके, चला आणखी एक उदाहरण घेऊ आपण. वाटल्यास कळलं नसेल कोणाला तर समजा तुमच्याकडे 1 मीटरची पट्टी आहे. ओके, तुमची इतकी लांब म्हणजे 1 मीटरची पट्टी आहे, हाताची इतकी लांब, बरोबर आहे. ही 1 मीटरची पट्टी आहे. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर. ही एक स्केल आहे. ओके, हे 100 सेंटीमीटर म्हणजे किती झालं आता? 1 मीटर. पण आता हिच्या खाली दुसरी एक स्केल आहे, हिच्यावर पण मार्किंग तितकीच आहे. किती आहे हे? 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. आता ही जी आहे स्केल ही बरोबर आहे, पण ही स्केल ही तिच्यापेक्षा लहान आहे. लहान असून सुद्धा इथं मार्किंग कितीची केली आपण? तिच्यावर मार्किंग कितीची केली आहे? तितकीच 100 सेंटीमीटर 1 मीटर. ओके, आता मला सांगा, पहिल्या स्केलनं जर आपण एखाद्या वस्तूची लांबी मोजली तर ती बरोबर असेल का? 2 स्केल आहेत, लक्ष द्या. ही जी स्केल आहे ही बरोबर आहे, ठीक आहे, ही एकदम चांगली आहे. पण ही जी स्केल आहे ही काय? फॉल्टी आहे, फॉल्टी. तर पहिल्या स्केलनं आपण समजा एखाद्या वस्तूची लांबी मोजली, ती भरली समजा 10 मीटर. ओके, आणि दुसऱ्या स्केलनं पण तिची लांबी थोडी जास्त भरायली आपली. किती भरायली? समजा एका पहिल्या स्केलनं मोजली किती? 10 मीटर भरली. दुसऱ्या स्केलनं मोजली तर ती किती भरली? समजा 10.5 मीटर. 10.5 मीटर. तर आपल्या मेजरमेंटमध्ये काय आहे? एरर आहे, डिफरंट आहे, बरोबर आहे. या दोघांमध्ये काय डिफरन्स असेल? कारण की जी दुसरी स्केल आहे तिची लांबी 1 मीटर नाहीच आहे, ती थोडीशी कमी आहे, पण मार्किंग त्याच्यावर कितीच दिली आपल्याला? 1 मीटरची. मग आपण त्याला 1 मीटर म्हणून कन्सिडर करतो ना. आणि आपण त्या स्केलच्या साहाय्यानं कोणती जरी वस्तू मोजली तर तिच्या ऍक्च्युअल व्हॅल्यूमध्ये आणि मेजर्ड व्हॅल्यूमध्ये काय असेल? नेहमी डिफरन्स असेल. खरं तर त्या वस्तूची लांबी किती असायला पाहिजे? 10 मीटर असायला पाहिजे. पण आपल्या दुसऱ्या स्केलनं जर आपण ती मेजर केली तर ती किती भरायली? 10.5 मीटर. तर ही ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे त्या वस्तूची. त्या वस्तूची लांबी किती आहे? 10 मीटर आहे. पण आपण जी स्केल वापरतो ती फॉल्टी स्केल आहे. तिची लांबी 1 मीटर नाहीच आहे, पण तिच्या मार्किंग कितीची दिली आपण? 1 मीटरची दिली. ओके, तर त्या स्केलच्या साहाय्यानं जर आपण त्या वस्तूची लांबी मोजली तर ती नेहमी काय भरेल? नेहमी जास्तच भरेल ना. ओके, ती काय भरेल? नेहमी जास्त भरेल. किती भरेल? समजा कन्सिडर केले आपण 10.5 मीटर भरली आणि वस्तूची लांबी ॲक्च्युअली किती आहे? 10 मीटर. तर दोन व्हॅल्यूमध्ये ॲक्च्युअल व्हॅल्यू किती आहे? 10 मीटर. ट्रू व्हॅल्यू किती आहे? 10 मीटर. आणि मेजर्ड व्हॅल्यू किती आहे? 10.5 मीटर. दोघांमध्ये काय डिफरन्स कितीचा आहे? 5, अर्ध्या मीटरचा. तर हे काय होईल? तयार एरर. म्हणजे आपण अशा वस्तूच्या साहाय्यानं कशाची जर लांबी मोजली, या दुसऱ्या स्केलच्या साहाय्यानं आपण कशाची जरी लांबी मोजली, ठोंबरे काय दिसत नाहीये का समजत नाही? दिसत नाहीये का मी सांगतोय ते कळत नाही? तर लक्ष द्या,
मी काय सांगतोय तर आपण ही पहिली स्केल जी आहे आपली ती ॲक्च्युली 1 मीटरची आहे आणि दुसरी स्केल जी आहे ती 1 मीटरची नाही, ती थोडीशी लहान आहे, पण तिच्यावरची मार्किंग जी दिली ती 1 मीटरची दिली. तर आपण या दोन्ही स्केलच्या सहाय्याने एका वस्तूची लांबी मोजली. पहिल्या स्केलच्या सहाय्यानं वस्तूची लांबी 10 मीटर भरली, दुसऱ्या स्केलच्या सहाय्यानं वस्तूची लांबी किती भरली? 10.5, थोडी जास्त भरली. तर ही जी दुसरी स्केल आहे ती फॉल्टी स्केल आहे आणि म्हणून त्या वस्तूची ॲक्च्युअल लांबी किती आहे? 10 मीटर आहे आणि ॲक्च्युअल लांबीमधून आपण ही जी दुसऱ्या स्केलने मेजर्ड व्हॅल्यू आहे ती वजा केली तर एरर कितीचा आहे? 0.5 मीटरचा. तर एरर म्हणजे काय? तर एरर म्हणजे डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. त्या मेजर्ड क्वांटिटीच्या ट्रू व्हॅल्यूमधली आणि मेजर्ड व्हॅल्यूमधला जो डिफरन्स असेल त्यालाच काय म्हणतो आपण? एरर. ओके, तर एररची डेफिनेशन कळली आहे. एरर इज द डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू किंवा ट्रू ॲक्च्युअल व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू यांच्यातला डिफरन्स म्हणजे काय? एरर. ओके, कोणाला काय अडचण आहे या डेफिनेशनमध्ये? या डेफिनेशनमध्ये कोणाला काय अडचण आहे का? ठीक आहे. आता नेक्स्ट आता आपण पाहणार आहेत की फिजिक्समध्ये एरर कशाला म्हणायचं. लक्ष द्या, मी फक्त आज डिस्कस करणार आहे, उद्या आपण याला डिटेलमध्ये पाहू वाटल्यास. फिजिक्समध्ये आपण वेगवेगळ्या फिजिकल फेनॉमेनॉनचं ऑब्झर्वेशन करतो. आपल्या निसर्गामध्ये बऱ्याचशा नैसर्गिक घटना घडतात, तर त्यांचं आपण ऑब्झर्वेशन करतो. जसं की समजा आज पाऊस पडणार आहे किंवा नाही, ठीक आहे, हे आपण कशावर डिस्कस करतो. मला वाटते आपल्याला 15 दिवसापूर्वीच सांगितलं होतं की 9 ते 12 तारीख किंवा 13 तारखेपर्यंत आपल्याकडे पाऊस पडेल, ठीक आहे, आणि पडतोय पण. हे कसं सांगितलं त्यांनी? तर त्यांनी वर्षानुवर्ष आपल्या वातावरणाचं ऑब्झर्वेशन केलं. वैज्ञानिकांनी वर्षानुवर्ष आपल्या वातावरणाचं ऑब्झर्वेशन केलं. त्याच्यामध्ये या दिवसामध्ये हवेची आर्द्रता किती असते, प्रेसिपिटेशन किती असतं, ह्युमिडिटी किती असते, विंड स्पीड काय असते, टेम्परेचर काय असतं, या सगळ्या गोष्टीचं आपण स्टडी केली म्हणजे काय केलं आपण? तर टेम्परेचर, विंड स्पीड, ह्युमिडिटी, प्रेसिपिटेशन ह्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत यांचं आपण मूल्यमापन केलं, मोजमापन केलं, मूल्यमापन नाही, मोजमापन. ठीक आहे, या क्वांटिटीज आपण मोजल्या. ओके, आणि मग त्या पर्टिक्युलर व्हॅल्यूज आपल्याला जर त्या दिवशी आल्या, समजा आज हवामानामध्ये आर्द्रता इतकी असेल हवेतील, ह्युमिडिटी इतकी असेल, प्रेसिपिटेशन इतकं असेल, तापमान इतकं असेल, पाऊस पडण्याचे चान्सेस जास्त आहे. तर आज सगळ्या त्या व्हॅल्यूज आपल्याला दिसल्या की आज तापमान इतकं आहे, प्रेसिपिटेशन तितकं आहे, ह्युमिडिटी तितकी आहे, सगळंच तितकं आहे, तर मग आज पाऊस पडेल किंवा नाही? तर पडेल. ओके, तर त्या फिजिकल क्वांटिटीचं आपल्याला काय करावं लागतं? मेजरमेंट. ओके, म्हणजे फिजिक्समध्ये आपण बऱ्याचशा एक्सपेरिमेंट करतो आणि एक्सपेरिमेंट करते वेळेस वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचं आपण मेजरमेंट करतो आणि हे मेजरमेंट करण्यासाठी आपण काय करतो? इन्स्ट्रुमेंटचा यूज करतो, बरोबर आहे. इन्स्ट्रुमेंटचा यूज करतो, तापमान मोजण्यासाठी थर्मामीटरचा यूज करतो आपण, करंट मोजण्यासाठी ॲममीटरचा यूज करतो आपण. ओके, किलोग्राम मास मोजण्यासाठी आपण वेट पॅनचा यूज करतो. ओके, पुन्हा आणखी लेंथ मोजण्यासाठी आपण स्केलचा यूज करतो, टाईम मोजण्यासाठी आपण घड्याळीचा यूज करतो. ओके, तर ह्या ज्या क्वांटिटीज आहेत यांचं आपण मेजरमेंट करतो आणि हे मेजरमेंट आपण वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्यानं करतो. आता हे जे मेजरमेंट आहे हे मेजरमेंट डिपेंड आहे 2 फॅक्टरवर. एक आहे ॲक्युरसी आणि दुसरं आहे प्रिसिजन. ॲक्युरसी म्हणजे काय? तर आपण जी मोजलेली व्हॅल्यू आहे ती तिच्या ॲक्च्युअल व्हॅल्यूच्या किती जवळ आहे त्याला म्हणतो आपण ॲक्युरसी. खूप जवळ असेल, एक्झॅक्टली हे पण 10 मीटर आहे आणि हे पण 10 मीटर आलं असेल तर एक्झॅक्टली ॲक्युरेट मेजरमेंट म्हणतो आपण. पण हे आले 10 मीटर आणि दुसरं आले 10.5 मीटर, तर इथं ॲक्युरसी आहे का? नाही. ॲक्युरसीमध्ये दोघांमध्ये काय डिफरन्स आहे? तर तिथं ॲक्युरसी थोडीशी कमी आहे. ठीक आहे, तर ॲक्युरसी म्हणजे काय? तर एखाद्या मेजर्ड व्हॅल्यूच्या एखाद्या ट्रू व्हॅल्यूच्या मेजर्ड व्हॅल्यू किती जवळ आहे. ही ट्रू व्हॅल्यू आहे, एका वस्तूची लांबी 10 मीटर आहे, आपण मोजलेली व्हॅल्यू किती आहे? 10.5 मीटर आहे. ठीक आहे, तर इथं ॲक्युरसी थोडीशी कमी आहे. ठीक आहे, पण आपण समजा मोजली एखाद्या वस्तूची व्हॅल्यू 10 मीटर आहे आणि मोजलेली व्हॅल्यू पण 10 मीटर आहे,
तर ॲक्युरेसी काय एक्झॅक्ट. ठीक आहे. तर ॲक्युरेसी म्हणजे काय, तर आपण जी मोजलेली व्हॅल्यू आहे ती ट्रू व्हॅल्यूच्या किती जवळ आहे. ओके, हाऊ क्लोज मेजर्ड व्हॅल्यू इज टू द ट्रू व्हॅल्यू. मेजर्ड व्हॅल्यूच्या ट्रू व्हॅल्यूच्या मेजर्ड व्हॅल्यू किती जवळ आहे म्हणजे काय ॲक्युरसी. ओके. नेक्स्ट प्रिसिजन. आता समजा आपण एखादी क्वांटिटी मोजतोय तर ती क्वांटिटीची व्हॅल्यू पुन्हा पुन्हा तीच रिपीट व्हायली. एका वस्तूची लांबी आपण मोजतोय 10 मीटर, दुसरी वेळेस मोजली 10 मीटर, तिसरी वेळेस मोजतोय आपण 10 मीटर. ठीक आहे. तर आपण जी क्वांटिटी मोजतोय ती जर रिपीट होत असेल तर आपल्या मेजरमेंटमध्ये काय प्रिसिजन आहे, प्रिसिजन जास्त आहे. आपलं जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याचं प्रिसिजन काय आहे जास्त आहे. ठीक आहे. तर प्रिसिजन असतं इन्स्ट्रुमेंटचं. ठीक आहे. तर प्रिसिजन म्हणजे काय, तर एखादी क्वांटिटी आपण जेव्हा मोजतो तर त्याच्यामध्ये ती व्हॅल्यू पर्टिक्युलर व्हॅल्यू किती वेळेस रिपीट होतीये त्याला म्हणून आपण प्रिसाईज मेजरमेंट. ठीक आहे. तर लक्ष द्या, एरर म्हणजे काय, तर एरर म्हणजे डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. एखाद्या ट्रू मोजलेल्या व्हॅल्यूमध्ये आणि त्या वस्तूच्या किंवा त्या क्वांटिटीच्या ॲक्च्युअल व्हॅल्यूमध्ये किती डिफरन्स आहे त्याला म्हणतो आपण एरर. ओके. जेव्हा आपण एखादं मेजरमेंट करतो तर ते मेजरमेंट डिपेंड असतं त्याला काय म्हणता येईल आपल्याला, दोन टर्म्सवर. तर ते असतं ॲक्युरसी आणि दुसरं असेल प्रिसिजन. तर ॲक्युरसी म्हणजे काय, तर ॲक्युरसी म्हणजे आपण जी व्हॅल्यू मोजतोय ती तिच्या ट्रू व्हॅल्यूच्या किती जवळ आहे त्याला म्हणून आपण ॲक्युरसी. खूपच जवळ असेल तर एकदम ॲक्युरेट आहे, जास्त डिफरन्स आहे तर ॲक्युरसी कमी आहे. ठीक आहे. आणि प्रिसिजन म्हणजे काय, तर समजा एकच क्वांटिटी आपण बऱ्याचशा वेळेस मोजली आहे, एकच व्हॅल्यू आपण बऱ्याचशा वेळेस मोजली आहे, तर ती व्हॅल्यू पुन्हा पुन्हा रिपीट होत असेल, तिची जी व्हॅल्यू आहे ती जर पुन्हा पुन्हा तीच रिपीट होत असेल तर तिचं प्रिसिजन पण कसं आहे जास्त आहे. ठीक आहे. तर प्रिसिजनची डेफिनेशन काय करता येईल आपल्याला की द मल्टिपल मेजरमेंट गिव्ह नियरली द आयडेंटिकल व्हॅल्यूज. जेव्हा आपण एखादी क्वांटिटी एकाचपेक्षा जास्त वेळेस मोजतो तर तिच्या येणाऱ्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या जर सारख्या असतील तर त्याचं मिनिंग आहे ती क्वांटिटी किंवा ते मेजरमेंट कसं प्रिसाईज मेजरमेंट आहे. ठीक आहे. एकापेक्षा जास्त वेळेस रिपीट होत असेल तर त्याचं प्रिसिजन कसं जास्त आहे. आणि ॲक्युरसी म्हणजे काय, तर आपण एखादी क्वांटिटी जेव्हा मोजतोय तर ती ट्रू व्हॅल्यूच्या किती जवळ आहे मोजलेली व्हॅल्यू, तर त्याला म्हणू आपण ॲक्युरसी. ठीक आहे. तर एक काम करू, आपण उद्याच्या लेक्चरमध्ये आपण ह्या सर्व टर्म्स व्यवस्थित डिस्कस करू. मला थोडंसं काम असल्यामुळं मी थोडं लवकर लेक्चर मी याला एंड करतोय आज. ठीक आहे. तर आज आपण इथेच थांबू. उद्या आपण हे एरर काय आहेत, एररचे प्रकार कोणकोणते आहेत, हे सर्व प्रकार आणि पुढे आपण त्याचे काही फॉर्म्युले पाहणार आहेत आणि त्यावरून त्याचे प्रॉब्लेम्स आपण घेणार. ठीक आहे. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करू बाकी. थांबू आपण. ओके. थँक्यू. स्टॉप केलं सर.